मोकळे होते आपले काय 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 हो राम राम. राम 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 राम. काय नाही गायची सेवा चालली. अरे गायची सेवा केल्याशिवाय मी एका दिवशी सुद्धा तिची सेवा केल्याशिवाय फराळ खात नाही. राव, इतका मग जीव आहे मी माझा या गायीवर. तुमची गाय नेण्यासाठीच आलतो मी राव म्हणलं यांना इकायची काय नाव विचारावं म्हणलं. आमची गाई हा कोण सांगितलं तुम्हाला? ना मला असं उडत उडत कळालं होतं बा गाई त्यांच्याकडे गावरान गाई म्हणून. हा, गावरान गाई. मला माहिती आहे गावरान गाई दारात पाळल्यावर चांगलं असतं त्यासाठी आलतो पगार. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात. आई तर म्हणूनच माहिती आहे ही मला. गाई माझ्या घरी आल्यापासून माझं इतकं कल्याण झाले हा की मग नाथ खोळा झाला माझा सगळा. मग तुम्हाला द्यायची नाही का गाई? नाही नाही गाय नाही द्यायची आपल्याला. द्या राव. हा, गाई म्हणजे आई असती. शेतकऱ्याचं खरं दैवत हे. आणि तुम्ही निघाली गाय घ्यायला आमची. अहो, मला कळालं ती गाई इकायला आहे म्हणून मला वाटलं हाय गावरान गाई यांच्या दारात जावा घेऊन जाता आता. काय ते राव ह्या गोष्टीला तुम्ही खुशाल नाही विचारता आले इथं गाय मागायला लागली आमची तुम्ही. मग नाही द्यायची का? अजिबात देणार नाही गाय मी तुम्हाला. द्या राव. अहो ह्या गायने आमचं इतकं कल्याण केलं तुम्ही ही गाय मागता. अहो मला कल्याण केलं म्हणून माहिती झालं. तुम्हाला लाज कशी वाटली नाही विचारायला सुद्धा? दारात गाय पाळावं राव म्हणलं. नाही नाही लाज कशी वाटली नाही तुम्हाला विचारा म्हणून? हा कशा करता आलं तुम्ही? मी बोलवलं होतं का तुम्हाला? मग गाई बघण्यासाठीच आलतो मी म्हणलं एकटी आहे म्हणून आलतो. ही गाय म्हणजे माझी आई. कळलं का तुम्हाला? माहिती आहे मला. हा, गाईचं- माहिती आहे मला. गाईच्या अंगात हा. 36 कोटी देव असते ती माहिती म्हणून मी तुम्हाला गावरान गाय मागाय आलतो. काय कारण नाही मागायचं. लागायचं रस्त्याला तुम्ही लगेच. नका जेव्हा तुमची खुशी. हा नाही देणार तुम्हाला गाई. म्हणलं हाय दारात म्हणून जा निघायचं तुम्ही लगेच. भाऊ खायला लागलेले. लगेच निघायचं तुम्ही. एक क्षणभर सुटायचं थांबायचं नाही तुम्हाला सांगा. काय एवढं काय भाऊ खायची गरज आहे? हा एवढं काय भाव हा? खायची गरज द्या राव. देऊ शकत नाही तुम्हाला गाई मी. काय तुम्ही तुम्हाला दुसरी कुठे भेटन का नाही? अहो भेटन पण आग्रह करतो राव गाय नाही नाही चांगली अजिबात म्हणून जमणार द्या. नाही. शी माझी लक्ष्मी ह्या लक्ष्मीच्या किंमत करायचं काम करायचंच नाही तुम्ही बिलकुल. लक्ष्मी म्हणूनच पाहिलं मी. हा लक्ष्मी म्हणून पाहिलं मी. हा? अजिबात नाही तिला हात सुद्धा लावायचा तुम्ही. काय 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 सेवा करता बरं तुम्ही गायची लई? रोज सेवा करा की मला तिला तिची सेवा केल्याशिवाय तिला खायला घातल्याशिवाय मी जेवत सुद्धा नाही. मग लई सेवा करता राव मग तुम्ही. शेतकरी धर्म आहे का काय आमचा? द्या राव. नाही जमणार ना. तुम्ही हाला हा? लगेच हालायचं तुम्ही. माझं डोकं खराब करायचं काम करायचं ना. दुसरी द्या असली एखादं मी पाळतो. माझ्याकडे एवढी दुसरी मागायची नाही. बार बार जर तुम्ही ते बोलले तर वेगळं होईल तुम्हाला सांगतो. लगेच निघायचं तुम्ही. जाऊ का मग? हा जायचं लगेच जायचं. आला मोठा गाय मागायला. माणूस शिष्ट हा दिसतो. माणूस शेतकरी. गोडी मागितली तर राव चांगलं म्हणलं. या शेताला किती येतात आणि जातात. हा म्हणलं पाळावं दारामध्ये ते गाई बोलले म्हणून "जिंक आलतो. काहीतरी करायचं ते नाही आम्हाला चालणार. हलायचं तुम्ही हाला. नाही राव दारात नेऊन पाळीन ना तिला. तुम्हाला हलायचं का नाही? नाही हालतो मी. हा मग लगेच निघायचं थांबायचं नाही. आलाय गाय घ्यायला माझी.